मी सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये ॲज अ सिनियर न्यूरोसर्जन कार्यरत आहे. माझं नाव डॉक्टर सारंग रोटे. आज आपण ब्रेन ट्यूमर या विषयावर चर्चा करू. जनरली ब्रेन ट्यूमरचे पेशंट हे कुठल्या लक्षणांनी प्रेझेंट होतात, तर काही पेशंट फक्त डोकेदुखी या लक्षणांनीही प्रेझेंट होतात. काही पेशंटला वारंवार उलट्या होणं, कारण हेडेक आणि उलट्या होणं हे एक रेस ICP म्हणतो त्याचं सिम्पटम्स ते असू शकतात. कधी कधी काही पेशंट एका हातापायाची ताकद कमी झाली, म्हणजे ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो, असेही प्रेझेंट होऊ शकतात. हे सगळं डिपेंड असतं की ते ब्रेन ट्यूमर कुठल्या जागेवर आहे आणि मेंदूचा कुठला भाग त्याच्याने अफेक्ट झालेला आहे. पिट्युटरी ट्यूमर्स जनरली हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे किंवा डोळ्याचं दिसणं विजन अफेक्शनमुळे पण प्रेझेंट होऊ शकतात. काही पेशंट्स जे आमच्याकडे येतात त्यांची अशी शंका असते की खरंच ब्रेन ट्यूमरला सर्जरी आहे का, हा कॅन्सर तर नाही ना. तर नाही, सगळेच ब्रेन ट्यूमर कॅन्सर नसतात आणि डेफिनेटली ट्रीटमेंट आहे. ठीक आहे, सर्जरी असते, रेडिएशन असतं, केमोथेरपी असते, इम्युनोथेरपी असते. ते डिपेंड असतं की कुठली गाठ आहे आणि कुठल्या जागेवर आहे आणि नंतर त्याचा पॅथॉलॉजिकल रिडिंग काय आहे त्याच्यानुसार ते आपण ठरवतो. आता दुसरा एक क्वेश्चन असतो लोकांचा की आम्ही असं ऐकलं आहे की ब्रेन ट्यूमरच्या पेशंटची सर्जरी झाली की पेशंट कोमातून बाहेरच येईल. तसंही नाही. आता अद्ययावत इक्विपमेंट असल्यामुळे पेशंटची सेफ्टी ही प्रायोरिटी असते. पेशंटचा जीव वाचवणं, त्याचे न्यूरो डेफिसिट कमी करणं आपण ज्याला म्हणतो, की त्याचं सर्जरीनंतरचं जीवन चांगलं कार्यरत राहावं, यासाठी सगळे प्रयत्न केले जातात. त्यामुळे ब्रेन ट्यूमर सर्जरी ही सेफ आहे आणि आपण त्याची ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे. जर तुम्हाला अशी काही लक्षणं असतील की ज्याच्यात वारंवार डोकं दुखणी आहे, वारंवार उलट्या होतात आहे, दिसणं कमी होत आहे किंवा हातापायाचा विकनेस आलेला आहे किंवा काही पेशंटला फिट्स पण येतात, सो असं जर असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना भेटायला पाहिजे. आज CT स्कॅन आणि MRI जागोजागी अवेलेबल आहे. त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आणि त्याचं निदान झालं की लवकरात लवकर न्यूरोसर्जनला भेटून तुम्ही त्याची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. आमच्याकडे सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलला रोज न्यूरोसर्जन अवेलेबल असतात. तर तुम्हाला कधीही 24/7 जर असं वाटलं तुम्ही इथं येऊन व्हिजिट करू शकता. थँक्यू.